टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आज आदिनाथ सहकारी कारखान्याचा तुमच्या पॅनलचा प्रचाराचा शुभारंभ करण्यात आलाय। नेमकं काय धोरण असणार आहे या निवडणुकीमध्ये आपलं? आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा आज आमचा शुभारंभ झाला आहे। खरं आहे, आमचं जे धोरण आहे ते आदिनाथ सहकारी साखर कारखाना आजपर्यंत जनतेच्या ताब्यात गेला, त्यांनी व्यवस्थित चाललेलं नाही। आज कारखान्याची दयनीय अवस्था झालेली आहे आणि म्हणून आता कुणी लढवायला तयार नाही। मी स्वतः माझ्या वडिलांनी हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा केला असल्यामुळे, त्यांचं तिथे श्रेय असल्यामुळं हा कारखाना मला वडिलांच्या स्वप्नासाठी चालवायचा आहे आणि जनतेने मला साथ द्यावी, मी जनतेच्या विश्वासाला पात्र होईल हे मी या ठिकाणी छटीठोकपणे सांगतो। कारण माझी ही आमदारकीची दुसरी टर्म आहे। मी जिल्हा परिषदेला दोन वेळा निवडून आलो, पंचायत समितीत सभापती होतो, मार्केट कमिटीला उपसभापती होतो, अनेक वेगवेगळ्या पदावरती मी काम केलेलं आहे। त्याच्यामुळं मला या तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेची ओळख आहे बऱ्यापैकी आणि मी त्यांच्या घरापर्यंत कार्यकर्त्यांनी पोचलेले आहेत, माझ्या घरापर्यंत कार्यकर्ते पोचलेले आहेत। त्याच्यामुळं आमचं या तालुक्यातल्या माझ्या जनतेशी अतिशय सलोख्याचे आणि जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळं मला निवडून यायला काही अडचणी येत नाही। विधानसभेमध्ये असे जे म्हणत होते मी त्यांना सुद्धा मी पाणी पाजण्याचं काम केलेलं आहे। केवळ माझ्या पाठीमागे उभा असलेले सर्वसामान्य जनतेने हे करून दाखवलेलं आहे, मी निमित्त मात्र आहे। कारण माझ्या कारकिर्दीमध्ये माझ्यावरती आज जर तुम्ही पाहिलं तर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, परंतु ही सगळी मंडळी बरबटलेले आहेत। हे जे आता माझ्या पुढं माझे आमदार उभा राहिलेले आहेत किंवा त्यांनी पॅनल उभा केलेला आहे, त्यांनी स्वतःचे कारखाने विकलेले आहेत, त्यांना कुठलाही जनाधार राहिलेला नाही। म्हणून या तालुक्यामध्ये काहीतरी घोळ घालायचा, वातावरण अस्थिर करायचं हा उद्योग त्यांनी लावलेला आहे। ह्यांच्या ताब्यामध्ये करमाळा तालुक्यातली जनता कदापि कारखाना देणार नाहीत, कारण आज युवा पिढी अतिशय सतर्क आणि हुशार आहे। प्रत्येकापाशी मोबाईल गेलेला आहे, अनेक वेगळ्या माध्यमातून मोबाईलमधून प्रत्येकाशी संपर्क होतो आणि संपर्कातून सर्व ज्या काही गोष्टी आहेत ते घरोघरी पोचलेले आहेत। त्याच्यामुळं माझं जे काम आहे ते लोकाभिमुख आहे आणि ह्यांच्यासारखे मी आजपर्यंत कुठल्या चोऱ्या केलेल्या नाही, ते ही चोऱ्या करूनच मोठे झालेले। शेतकऱ्यांच्या नावावरती कर्ज काढायची, बँकाशी कॉम्प्रोमाइज करायचं आणि नंतर त्याच्यामुळं शेतकऱ्यांचे ही खराब होतात, सिव्हिल खराब होतात। त्याच्यामुळं शेतकऱ्याला ह्यांच्यामुळं कुठल्याही बँकेत उभा करीत नाहीत, कर्ज देत नाहीत। असे अनेक हजारो शेतकरी ह्यांनी देशोधडीला लावलेले आहेत, ही वस्तुस्थिती आहे। आणि ह्याच्या जर काय असेल तर जनतेने त्याचा मला जाब विचारावा। आबा आमदार रोहित पवारांचे निकटवर्तीय सुभाष गुळवे हे आपल्या विरोधी पॅनलमध्ये काम करतायत, ते देखील वेगवेगळे आरोप आपल्यावर करतायत। तो विषय असा झालेला आहे की आता आम्ही उमेदवारी अर्ज जेव्हा भरले त्यावेळेस आमची पळापळी होती आणि मग आम्हाला माहित नव्हतं की कुठल्या गटातनं कुठले फॉर्म भरले, तर आम्ही बी चौकशी केली नाही, आम्ही त्याच्या बाबतीत अनभित न राहिलो। आणि मग एक हजारे म्हणून ह्या 12 गावातले एक आम्हाला ग्रस्त मिळाले उमेदवार म्हणून, त्यांना आम्ही उमेदवारी दिली। एवढंच की आमच्याकडून एक गोष्ट निश्चित चुकली की आम्ही आमच्या व्यापामुळं रोहित दादाशी संपर्क साधू शकलो नाही, त्यांचं ओपिनियन घेऊ शकलो नाही, ही माझी निश्चित चूक झालेली आहे। आता त्यांनी चूक झाली म्हणल्यानंतर त्यांनी जर सुधारून घेतली तर ठीक आहे, नसेल तर आहे ते आम्हाला तर लढावंच लागणार, नाही इलाज आमचा। प्रचाराचा जो शुभारंभ होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं माझ्यामुळं जर आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचं वाटोळं झालं असेल
तर ह्या पाठीमागच्या लोकांनी ज्यांनी कारखाना चालवला, मी तर काय सत्तेवर नव्हतो, ज्यांनी चालवलं त्यांनाच दुसऱ्यांना कशामुळं हे कारखाने असे बेसुधारीला गेले किंवा त्याची कारण काय आहे ती. मग तुम्ही असं भाषणात म्हणलं की आदिनाथ कारखान्याचं भंगार ऐकलं, कुणी ऐकलं? विकणाऱ्यांनी विकला, आता कुणाची नाव म्हणून घेऊ मी? तुम्हाला बी माहिती सगळे कोणी विकली ती, कशाला सगळ्यांचं नाव घेऊन सगळ्याची बदनामी करायला मला बी आवडत नाही. काय कारण आहे? कुठल्या मुद्द्यावर इलेक्शन, कारखान्याचं कुठल्या मुद्द्यावर इलेक्शन लढवलं? कारखान्याच्या एकाच मुद्द्यावर की मला हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना माझ्या वडिलांनी पायात जवळजवळ 22 वर्ष चप्पल घातली नाही काय, आणि हा आदिनाथ सहकारी साखर कारखाना आमच्या प्रपंचावरती काय म्हणतात ते म्हणजे तुळशीपत्र ठेवून त्यांनी ते काम केलेलं हे सगळ्याला माहित आहे, काय सांगायची गरज नाही. आणि म्हणून आदिनाथ सहकारी साखर कारखाना माझ्या वडिलांच्या स्वप्नासाठी, त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी जनतेने माझ्याकडे द्यावं अशी म्हणजे माझी फार इच्छा आहे. आदिनाथ महाराजाच्या स्मरून सांगतो की तिथं आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा अतिशय सुंदर असा चालवून दाखवल्याशिवाय मी राहणार नाही. आताची जे अधिवेशन झालं त्यात आपण निधी कोणताच आणलेला नाही, अशा प्रकारे एक आपल्यावर टीका करण्यात आली. आणि त्यानंतर जे काय आता सध्याची जी काय कामं सुरू असतील आणि त्यामध्ये आपण टक्केवारी मागताय किंवा कामं बंद करण्याचा प्रकार होतोय आणि आपण निधी आणा आणि चमच्याने नाही तर बचत करून ते त्यामध्ये टक्केवारी द्या, अशा प्रकारची एक टीका केलेली आहे. आणि पाईप चालण्याचे त्याविषयी सुद्धा आपल्यावर आरोप करण्यात आले. ऐका की मी अशी खोटी काम आजपर्यंत केलेले नाहीत, म्हणून सर्वसामान्य कुटुंबातला म्हणून मला तालुक्याने आमदार केलेलं आहे. ह्यांच्यासारख्या चोऱ्या करून मी तुम्हाला सांगतो पुढे आलेलो नाही. माझी प्रतिमा तालुक्यामध्ये बघा, मग पुन्हा मला बोलायची हिंमत करा. एक आता शंभूराज जगताप देखील विरोधात काम केल्यामुळं गुन्हा दाखल करण्यात आला. नाही कसं आहे माहितीये का, आता हे जे काही घडतंय ते चुकीचं घडतंय आणि बेकायदेशीर घडतंय असं या ठिकाणी मला मुद्दा म्हणून सांगायचं. आपण याविषयी काय संपर्क केला किंवा काय सूचना केली का? कुठल्या संदर्भामध्ये? शंभूराज नाही मी स्वतः पोलीस स्टेशनला गेलतो ज्यावेळेस काही आता जयवंतराव जगताप साहेबांनी तर सांगितलंच की बाबा माझ्या बंगल्यावरती 100-200 पोलीस आली होती. तर मला माहिती मिळाली की मी जवळजवळ एक 15-20 मिनिटात जीवरमधून मी इथं आलो आणि जवळजवळ पहाटे 3 वाजेपर्यंत थांबलो. मी माझ्या नेत्याला असा मोकळा सोडायला मोकळा नाही. तुमचा एकोपा तोडण्यासाठी हा प्रयत्न आहे का? नाही काय एकोपा वगैरे काय नाही, आम्ही एकच आहोत. तोडायचा कुठला संबंध आहे? तुटलेलाच नाही. ती गैरसमजाने तुम्हाला समजा आम्ही विरोधक प्रयत्न करतात का? विरोधक काय प्रयत्न करतात, पण आम्ही त्याला बळी पडणारी माणसं नाही ना. ठीक आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.